दिवशी या स्पर्धेला 25 वर्ष पूर्ण होत असताना या स्पर्धेचा अंतिम दिवस खेळवला जाईल. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅच पण बघितली तर यानंतर होणारा जो सामना आहे तो आचोळे मास्टर्स आणि कोपरी मास्टर्स यामध्ये होणार आहे. आमच्यासोबत भरत सर जोडलेले गेले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक अनुभवी त्यांचा आवाज आपण कालच्या दिवसात पण ऐकला होता, तसंच आजच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. दर्पण समालोचन कक्षामध्ये सगळ्यात आधी तुझं हार्दिक स्वागत करतो आणि तुझ्यासोबत कधी समालोचन करण्याची संधी मला प्राप्त झाली नाही. आता मात्र आपण एकत्र आहोत खरोखरच. कारण एक कुठेतरी कोपरी गावाचा एक आवाज धनंजय पाटील ऑलरेडी असतातच बऱ्याचशा मॅचेसमध्ये, मात्र कोपरीचा आणखीन एक आवाज कुठेतरी नक्कीच या विरार पट्ट्यामध्ये पुढे येतोय. एक खरोखरच मी म्हणेल कौतुकाची गोष्ट असेल कोपरी गावासाठी. तर खूप महत्त्वपूर्ण मॅच असेल, कारण हे सगळे लेजंडरी आहेत. म्हणजे यांनी तो त्यांचा काळ 90चा काळ गाजवला आहे दर्पण लक्षात ठेव. आणि त्यावेळेस जर यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट असतं तर आज हे सितारे असते, सितारे. मात्र आत्ता आपल्या पट्ट्यात हे सितारेच आहेत, कारण यांच्यामुळे कुठेतरी कोपरी गाव म्हणा, आचोले म्हणा, या परिसरातील क्रिकेट पुढे आले. यांना पाहून आत्ताची पिढी निर्माण झाले, त्याच्यामुळे हे लेजंडरी आहेत. नक्कीच नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं ना त्याप्रमाणे कोपरी संघाचा 12th मॅन समालोचन कक्षामध्ये यायचा आहे. उदय पाटील सर, तुम्ही याप्रमाणे तुम्ही म्हटलं की हे जे प्लेयर्स आहेत ना, पंचांचा ईश्वर ते सामन्याला सुरुवात केली जाईल. बघितलं तर अमित आणि प्रमोद यांची जोडी आपण स्ट्राईक एंडला बघतोय. आचोळी मास्टरच्या संघाकडून प्रथम फलंदाजी करत असताना पहिला चेंडू होता ऑप्शनच्या बाहेर. चेंडू क्षेत्ररक्षण खराब, चेंडू निघून जाईल सरळ. 4 धावांसाठी दमदार चौकार कमोडीचे. पाहू शकतात नक्कीच उदय पाटील पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट लाईनला जो चेंडू पिच केला होता, इनसाइड आउटचा फटका आपण पहिला कव्हरच्या दिशेने अप्रतिम. आणि सुरुवात झाली तर पण ती नक्कीच अशा प्रकारची सुरुवात अपेक्षित असते, कारण बॅटिंग पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारची पॉवरफुल बॅटिंग. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुंदर चेंडू हाताळला जातोय. उदय पाटील यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर भरपूर काळ गाजवला आहे. म्हणजे नवघरचं क्रिकेट जवळपास 1993ला नवघर 40+ क्रिकेटमध्ये इन झाला. दर्पण पाटील तुझ्या माहितीसाठी. त्यानंतर सँडी, उदय पाटील ही नावं आज त्या परिसरातील आपण पुढे पाहतोय. उदय पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच एक चांगला प्रयत्न त्या ठिकाणी उदयनं चेंडूला अडवण्यासाठी केला होता. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित बॅटर त्या ठिकाणी अडचणीमध्ये सापडला असता. सुरुवात तर दणकट झाली. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर सिंगल, म्हणजे धावा झाल्या त्या 5. नक्की ज्याप्रमाणे म्हटलं सर तुम्ही उदय आपण बघितलं ना तर त्यावेळेला त्यांचा काळ जो आहे तो गाजवलेला आहे. आता बघितलं तर आपण लक्ष दिलं पहिल्या षटकामध्ये तर पहिल्या चेंडूवरती एक क्लासिक शॉट आपण बघितला होता, तो प्रमोद माफ करा अमित यांच्या बॅटमधून. नंतर च्या 2 चेंडूवरती उदय यांनी थोडीशी कमबॅक करताना आपण यांना गोलंदाजी मार्कवरती बघतोय. आचोळे संघ 5 वरती खेळतोय. 3 चेंडूची समाप्ती आतापर्यंत झालेली आहे. क्षेत्ररक्षणात बदल वारंवार केला जातोय. 5चा चेंडू बघितला तर थोडासा ऑफ कटर पद्धतीने हाताळलेला चेंडू होता, सरळ निघून आला होता. तो शॉर्ट लेगच्या दिशेने ते क्षेत्ररक्षक तैनात होते. फेकी होईपर्यंत एक धाव अर्जित केली गेली. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा उदय तयार आहे. तर आपले क्षेत्ररक्षण सजवताना क्षेत्ररक्षणात वारंवार बदल केला जातोय. सर म्हटलं ना तर हे ग्राउंड असं आहे, मैदान असं आहे की या मैदानावरती प्रत्येकाची खेळण्याची इच्छा होत असते. लहान मुलांपासून ते आपण बघितलं तर मास्टर्सचे खेळाडूसुद्धा या मैदानावरती खेळण्यासाठी आतुर असतात. तर पण एक नक्कीच त्यासाठीच नक्कीच एक स्पर्धा आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने त्याचा देखील विचार केला आहे आणि गणपत बाबूराव चषक हे त्यासाठीच आणलं आहे. चांगला चेंडू यावेळेस नक्कीच 2 माइंडनं खेळण्याचा प्रयत्न, विचारपूर्वक या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू स्विन झाला, कारण एक मास्टर माइंड आहे, दोन्ही प्रकारचे स्विन करण्यामध्ये माहीर उदय पाटील आहेत. त्याच्यामुळे नक्कीच हा चेंडू खेळताना कुठेतरी एक प्रकारे त्रास जाणवला बॅटरला त्या ठिकाणी. नक्कीच नक्कीच त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे आणि त्या व्हेरिएशनचा फायदा ते आता आपल्या षटकामध्ये उचलताना दिसत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता, त्याला सन्मानजनक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू निघून गेला तो सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान पुढचा चेंडू उदय यांचा पुन्हा गोलंदाजी मार्क होता. आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करून फेकीपर्यंत 1 धाव सुद्धा आणि 2 धावा अर्जित. पुन्हा फेकी, परंतु चांगला कमबॅक मिळतो या इथे क्षेत्ररक्षकाला. 2 धावा अर्जित केले जात आहेत. अमित यांच्या बॅटमधून आपण आलेला फटका बघितला. अमित वैयक्तिक 4 चेंडू आणि 7 धावांवरती खेळत असताना संघाची धावसंख्या 8
5 चेंडूच्या समाप्तीनंतर. हा तर पण एक जर दोन्ही संघांचं जर विश्लेषण करायचं गेलं तर आचवडे संघाने तितकासा बदल आपल्या टीममध्ये केला नाहीये. 3 फक्त खेळाडू आचवडे संघाने नक्कीच कासार वडवली या परिसरातील घेतलेले आहेत. मोठा फटका, यावेळेस प्रतीक्षा होती या फटक्याची, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवरफुल बॅटिंग का होत नाहीये. यस, इथे येतोय हा एक दमदार षटकार, 6 धावा. पहिला चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी क्लासिक दमदार षटकार. पहिलं षटक बघितलं सर तर आपण पॉवर प्लेचं होतं आणि पॉवरफुल ठरताना दिसतंय ते आचवळे मास्टर या संघासाठी. बघितलं तर एकूण 14 धावा या आल्या होत्या या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला होता, त्यानंतर उदय पाटील यांनी थोडेसे कमबॅक करताना दुसरा, तिसरा आणि चौथा चेंडू आणि 5व्या चेंडूमध्ये एकेरी दुहेरी धावा दिल्या होत्या. परंतु शेवटच्या चेंडूवरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला पाठवून दिलं सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आम्ही तर्पण म्हणायचं गेलं तर या षटकाची सुरुवात देखील गोड झाली आणि शेवट देखील गोड झाला. पहिल्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर षटकार, म्हणजे म्हणायचं गेलं तर आचोळे टीमची सुरुवात देखील गोड झाली आणि या ओव्हरचा शेवटचा चेंडू देखील त्यांच्यासाठी गोड झाला. जवळपास 14 धावा, एकही विकेट नाही आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल बॅटिंग आपण आचोले टीमची पाहिले. 3 बॅटर घेतले, एका साईडला मोहन पाटील, रोहित मुकादम आणि अमित भोईर जे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. 5 चेंडू 13 धावा अमित भोईर यांच्या अकाउंटवर आहेत. प्रमोद 1 चेंडू 1 या धावसंख्येवर खेळतोय. मात्र जबरदस्त बॅटिंग. या खेळाडूला का घेतलं, कारण स्फोटक खेळाडू आहे. कासार वडवली टीममधील एक नामांकित खेळाडू अमित भोईर या खेळाडूविषयी म्हणायचं गेलं, ज्याप्रमाणे त्याची बॉडी लँग्वेज आपण पाहतोय त्याप्रमाणेच नक्की त्याची क्षमता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच यांच्यामध्ये क्षमता आहे, कारण यांनी त्यांचा काळ जो आहे तो गाजवलेला आहे आणि त्याच्याच अनुभवाच्या जोरावरती आज ते मास्टरच्या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतात. मास्टरच्या संघामध्ये सर अजून एक प्लस पॉईंट बघितलं ना तर ह्यांच्यामध्ये फिटनेस आहे आणि तोच फिटनेस यांना प्लस पॉईंट ठरताना दिसतोय. आज आपण बघतो तर नारंगीच्या मैदानावरती, नारंगीचं मैदान बघितलं, सुसज्ज आयोजन आणि सुसज्ज नियोजन असलेली स्पर्धा आपण बघतोय. त्यामध्ये मास्टरचे संघ खेळताना आपण बघितलं तर आचोळे मास्टर्स आणि कोपरी मास्टर्स. हरेश प्लीज जरा एखादा राखीव खेळाडू असेल तर पाठवून दे मित्रा नावं सांगण्यासाठी. हरेश, नव्याने गोलंदाज बघितलं तर हेमंत पाटील गोलंदाजी मार्कवरती खानिवडे गावातून बिलॉंग करत असताना आपण बघितलं तर पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती प्रमोद तयार आहे. आता मात्र थोडासा इनसाइड आलेला चेंडू होता, लेट कट करून पाठवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु गली क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु फेकीपर्यंत 1 धाव अर्जित केली गेली. नक्कीच. आणि जर हेमंत पाटील यांच्याविषयी म्हणायचं, बॅकहँड जे चेंडू हाताळतोय तो सर्वाधिक हाताळण्यामध्ये माहीर असा गोलंदाज आहे. खानिवडे म्हटलं तर खरोखरच आज जर आपण कोपरी संघाचा विचार केला तर विशाल पाटील आणि हेमंत पाटील खानिवडेच्या 2 खेळाडूंची वर्णी आज कोपरी या टीममध्ये तर्पण लागली गेलेली आहे. कारण काल देखील आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या ज्या मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये देखील प्रत्येक संघानं आपला संघ मजबूत करण्यासाठी अनेक संघातील खेळाडूंची निवड केली होती, त्याच्यामध्ये बहुतांश कर्णधार कॅप्टन होते. इथे देखील काय केले प्रत्येक टीमनं यावेळेस आपण पाहतोय आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ आहे, संस्था बदललेली आहे, मंडळ बदललेलं आहे, मात्र आगरी कोळी एकत्र आलेले आहेत आणि इथून ह्या संघाने देखील हाच विचार केला आहे की जवळपास आम्हाला देखील आमचा संघ पॉवरफुल बनवायचा आहे. सुरेख चेंडू, यावेळेस हा चेंडू बरोबर बॅट अँड पॅडच्या मधोमध चेंडू खोलवर टप्प्याचा हाताळला होता. ड्राईव्ह केलं चेंडूला ऑफ साईडला, ऑन साईडला चांगला फटका आपण पाहतो डीप लॉंग ऑनला. प्रोडक्शनला फिल्डर्स त्या ठिकाणी होता, मात्र 2 धावा. धावसंख्या होती ती 17. नक्कीच सर, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला ना की संघांमध्ये बदल करण्यात गेला आला आहे, कारण ही स्पर्धा जी आहे ना ती बेस्ट आहे, त्यामुळे प्रत्येक संघाने एक असा विचार करतो. या ठिकाणी आगमन झालं आहे आगरी कोळी सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवानजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. नक्की जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. हेमंत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. आता मात्र थोडासा लेग स्टंपच्या बाहेर हाताळलेला चेंडू होता, पंच आमच्याकडे वळतायत आणि अवांतर धावेचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या अजून 1ने वाढेल. सर मगाशी ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे इथे प्रत्येक संघनायक आपली टीम, आपला संघ जो आहे ना तो बेस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. कारण का तर ही स्पर्धा बेस्ट आहे, ही स्पर्धा उत्तम आहे आणि या स्पर्धेमध्ये उत्तम प्रदर्शन करणं हे गरजेचं आहे. संकल्पनाच अतिशय सुंदर आहे. नारंगी ग्रामस्थ
क्रीडा मंडळाचे इनसाइड आउट खेळायचं होतं, बॅटचा टोल लागतोय, शॉर्ट थर्ड मॅन प्रोडक्शनला फिल्डर्स त्या ठिकाणी आहे, सिंगल इथे मिळेल. कारण ही संकल्पना आणली नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने, जी संकल्पना तर्पण आणली आहे तीच अप्रतिम आहे. तर कुठेतरी आज आपण अनेक 40+ क्रिकेटच्या स्पर्धा खेळतो. तर्पण अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था ही एक वेगळं मंडळ आहे, हे त्यांच्या माध्यमातून स्पर्धा 23 स्पर्धा खेळत आहेत. अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ हे एक वेगळं मंडळ आहे आणि ते देखील 20 स्पर्धा, वार्षिक 20 स्पर्धा खेळत आहेत. तर त्याच्यामुळे ही जी मंडळं कुठेतरी विखुरलेली आहेत, या मंडळांना एकत्र करण्याचं काम हे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळानं केलं आहे. नक्कीच नक्कीच आपण बघितलं ना, या स्पर्धेचं टॅगलाईन असं नाही की वर्ष 25वे खेळाडूंचं आणि एकजुटीचं. ती एकजूट या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे तो आयोजन कमिटी असेल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची. आपण बघितले तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हेमंत तयार आहे. आता मात्र थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता, चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तिथे हरेश आहेत. बघितलं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांना काहीतरी जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. नक्कीच एक परफ्यूम डिलिव्हरी हाताळली गेली हेमंतकडून, अक्षरशः मातीचा सुगंध देऊन तो नक्कीच हेमंतला, अमितला, खास करून प्रमोदला गेला असेल तो चेंडू. शॉर्ट ऑन पुलचा फटका, यावेळेस वाईडिश लॉंग ऑनच्या वरून चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. पाटील यांचा चेंडू होता, आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हाताळला गेला. पॉवरफुल फटका वाईडिश लॉंग्याच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी. आता मध्ये चेंडूला बघितलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु अजून एक निर्धाव चेंडू हाताळून या षटकाची सांगता केली हेमंत पाटील यांच्या मार्फत. धावसंख्या 25 वरती आहे. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. आचोळे मास्टर्स आणि कोपरी मास्टर यामधील होणारा हा सामना आहे. एक लक्ष दिलं दर्पण तर 12.50ची सरासरी मेंटेन ठेवली. उदय पाटील नक्कीच पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आपण पाहिलं, 14 धावेचं उदय पाटील यांनी षटक पहिला हाताळलं. त्यानंतर हेमंत जवळपास खानिवडे या संघाच्या माध्यमातून आपण या खेळाडूला बरेचदा पाहिलेलं आहे. या गोलंदाजाला देखील चांगल्याच प्रकारे मार बसतो, कारण 11 धावेचं षटक हेमंत यांचं आपण पाहिलं. 12.50च्या करंट रन रेटनं यस हा सामना जवळपास सुरू आहे आणि जवळपास प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला, म्हणजे आज करंट रन रेट मेंटेन ठेवला 5व्या ओव्हरपर्यंत, तर 63 धावसंख्येपर्यंत या ठिकाणी पोहोचू शकेल आचोळेचा संघ. यावेळेस बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय त्वरित, कारण ज्या स्पीडनं आचोळे संघाची तर्पणची गाडी सुरू आहे ना, ती त्या गाडीचा वेग थांबवायचा नाही आहे. ही एखादी प्लॅनिंग असते की तो वेग आम्हाला थांबवायचा नाही आहे, तर तो वेग आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत त्याच वेगाने आम्हाला मेंटेन ठेवायचा हा स्कोरबोर्ड. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले लगेचच घेतला जातो. नक्कीच नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं ना की गाडीचा वेग कमी करण्याची इच्छा त्यांना अशी वाटत नाहीये, कारण ज्याप्रमाणे त्यांच्या धावा आपण बघितलं 2 षटकामध्ये 25 धावा बघितल्या, 12.50च्या सरासरीने बघितल्या, तर येणाऱ्या षटकामध्ये सुद्धा त्यांना 12 ते 13च्या सरासरीने त्यांना जाण्याचा प्रयत्न असेल. आणि ज्याप्रमाणे तुम्ही ज्यावेळेला नाणेफेक झाली त्यावेळेला आचोळे संघाचे जे कर्णधार होते त्यांचं तुम्ही 2 शब्दांमध्ये त्यांचं वर्णन जे आहे ते घेतलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की 60 ते 65 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, आणि तो प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतोय. दर्पण मी हे देखील त्यांना म्हटलं होतं की तुम्ही दोन्ही संघ एकमेकांसोबत अनेकदा खेळलेले आहात. प्लस मायनस पॉईंट काय आहे, कुठला फलंदाज कशा प्रकारे खेळतोय, कुठला गोलंदाज कशा प्रकारे खेळतोय, आणि जो बदल संघामध्ये केलेला आहे त्यानुसार नक्कीच ते टार्गेट आचोले टीमच्या कॅप्टननं मला म्हटलं की 65 धावा, कारण एक चांगली साईड आहे. कोपरी संघ उदय पाटील त्या टीममध्ये खेळतोय, म्हणजे 65-70 हा आकडा व्हायला हवा. यावेळेस हा थोडासा बॅकफूट लावून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही आहे. शॉर्ट मिडच्या जवळपास चेंडू फील्ड केला गेला, सिंगलला मात्र क्विकली कन्वर्ट केलं गेलं 2 धावेमध्ये. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 27. अमित जवळपास 7 चेंडू 16 धावसंख्येवर हा बॅटर्स खेळतोय. प्रमोद जवळपास 5 चेंडू 8 धावसंख्येवर. म्हणजे जे लक्ष आपल्या माइंडमध्ये सेट केलं आहे त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न. नक्कीच नक्कीच आपण सर फलंदाजीवरती आपण जर लक्ष दिलं ना, तर जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बघतो ना, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवत आहे. मलिंग स्टाईलमध्ये टाकलेला चेंडू होता, चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल चढाई आणि उत्तम झेल पुढे येऊन धावत झेल करण्याचा प्रयत्न केला होता, झेल यशस्वी ठरतोय. तो कोपरी मास्टर या संघासाठी पहिला गडी बांधतोय तो आचोळे संघाचा अमित.
तर अमित यांची खेळी आक्रमक खेळी बघायला मिळाली. 9 चेंडूमध्ये 18 धावत करत असताना त्यांनी आपल्या संघासाठी चांगलं योगदान आपल्याला बघायला मिळालं होतं अमित यांच्या मार्फत. बॉलर नेम्स गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. बॉलर्स नेम्स हरीश पाटील, संजय दळवी, कोण आहे, संजय घरत. ओके, जर एक राखीव खेळाडू असेल तर पाठवून द्या प्लीज, विनंती करतोय. संजय घरत तर्पण म्हणायचं गेलं तर मॅन फ्रॉम भाताणी. एक काळ क्रिकेटचा तो काळ जवळपास मी मगाशी म्हटलं की लेजेंडरी खेळाडू आहेत मित्रांनो. पूर्वी ज्या काही मोठमोठ्या स्पर्धा व्हायच्या जवळपास 50,000 1,00,000 या पूर्वी मोठमोठ्या स्पर्धा भाताणे या परिसरामध्ये व्हायच्या. तर भाताण्याचा आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो. संजय घरत यशस्वी गोलंदाज पाहायला मिळतोय कारण कुठेतरी एक ब्रेक थ्रू मिळत होते आपल्या टीमला, कारण एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड होत होती. ती पार्टनरशिप या ठिकाणी तुटली गेली आणि मी म्हणेन तोडली गेली संजयनं. यावेळेस बॅक टू द बॉलर, सरळ बॅटना फटका आपण पाहिला. डीप लॉंग ऑफला प्रोडक्शनला फिल्डर्स या ठिकाणी आहे. चांगला फटका होता म्हणायचं गेलं. चाबूक शॉट आपण हा पाहिला, रॅपिड शॉट आपण म्हणू शकतो. अशा प्रकारचा हा फटका आपण या ठिकाणी पाहिला. सिंगल प्राप्त करतोय. धावसंख्या 1 पुढे सरकताना पाहायला मिळते स्कोरबोर्डवर 28 धावा. एक चांगली सुरुवात मी तर म्हणेन तर्पण. नक्कीच संजय यांच्या षटकामध्ये पहिला गडी बाद झाला तो आचळे मास्टर्स संघाचा. ज्या गडीची यांना अत्यंत गरज होती कोपरी मास्टरच्या संघासाठी, तो गडी मिळवून दिलाय संजय यांनी. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले, 4था चेंडू असेल पुन्हा एकदा. यावेळेला फ्लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून येतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सरळ 6 धावांसाठी दमदार दर्जेदार षटकार. पुन्हा बघू एकदा ऑक्शन रिप्ले. संजय यांचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूला खोदून काढलं, पाठवून दिलं. सरळ 6 धावांसाठी लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एक मच निडेड षटकार म्हणता येईल. नक्कीच बॅक टू बॅक आणखीन एक एस षटकार आणि त्यानंतर हा बॅक टू बॅक आणखीन एक धमाका प्रमोदच्या बॅटमधून षटकार. वेळेस चेंडू हा स्ट्रोक बनवलाय मी म्हणेल प्रमोदनं, कारण आउटसाइड ऑफ स्टंप म्हणजे व्हाईट लाईनच्या भरपूर हा पुढे चेंडू पिच केला होता. म्हणजे ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑनच्या बरोबर म्हणजे हा स्ट्रोक बनवला मी तर म्हणेन प्रमोदनं. वाढ शॉट सुपर अप्रतिम फटका खेळला गेला प्रमोदनं. 7 चेंडू 20 धावसंख्येवर बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 40 धावा 2.5 2.5 चेंडू टाकून झालेत. म्हणजे अजूनही तिसरं षटक कंप्लीट नाहीये आणि स्कोरबोर्ड आपण पाहिला तर्पण तर 40 धावा स्कोरबोर्डवर. नक्की पॉवरफुल फटका होता प्रमोद यांच्या बॅटमधून. आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांना थोडंसं जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु आता प्रमोद स्वतःवरचं प्रेशर रिलीज करताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातोय. गजानन ओगे तिथे आहेत आणि एक यशस्वी झेल टिपला जातोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. आपण बॅटिंग पाहिली 8 चेंडू 20 धावा. स्ट्राईक रेट जर आपण पाहिला 250चा आपण स्ट्राईक रेट प्रमोद यांचा पाहिला. जवळजवळ 3 षटकार प्रमोद यांच्या बॅटमधून आपण पाहिले. अप्रतिम 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 बॅटिंग प्रमोद यांची आपण पाहिली. गजानन ओघे अप्रतिम असा कॅच आणि नक्कीच या ठिकाणी पारी समाप्त. प्रमोद यांची धावसंख्या 40 आणि 40 या धावसंख्येवर आपण पाहत 2 फलंदाज बाद आचोळे संघ बॅटिंग करताना. नक्कीच सर, संजय यांचं आपण षटक बघितलं थोडंसं महागडे ठरलं होतं, परंतु त्यांनी 2 गडी सुद्धा मिळवून दिले होते आणि त्याचीच नितांत गरज होती ती आचोळे मास्टरच्या संघाला. आपण बॅटिंग कार्डकडे बघितलं तर अमित यांची खेळी बघितली 9 चेंडू 18 धावा. प्रमोद यांच्या खेळीमध्ये बघितलं तर 8 चेंडूमध्ये 20 धावा केल्या गेल्या होत्या. प्रल्हाद कर्णधार आहेत ते आतापर्यंत 1 चेंडू खेळलेले आहेत आणि नव्याने फलंदाज रोहित येत आहेत. बॉलिंग कार्डकडे आपण बघितलं तर उदय यांचं षटक बघितलं तर त्यांनी 1 षटक हाताळलं, 14 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर हेमंत पाटील यांच्या एका षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. परंतु संजयचं यांचं षटक बघितलं ना तर 15 धावा खर्च केल्यात, परंतु 2 गडी सुद्धा त्यांनी बाद केलेले आहेत. म्हणजे गाडी आपण ज्यावेळेस गाडी स्टार्ट करतो ना फर्स्ट गेअर
सेकंड गिअर आणि थर्ड गिअर, म्हणजे त्याप्रमाणे ही गाडी सुरू आहे मी म्हणेन. कारण आत्ता मात्र कुठेतरी तो वेग वाढवला आहे. म्हणजे इतकेही जवळपास 60 ते 65 धावा या आपल्याला करायचे आहेत, हे टार्गेट सेट केलं आहे आचोल्या टीमच्या कॅप्टननं आपल्या माइंडमध्ये. आणि त्यानुसार हा क्रिकेटचा खेळ सुरू आहे. 12.50 सरासरी होती, आता 13.33. म्हणजे प्रोजेक्टर स्कोर जर आपण पाहिला तर जवळपास मला वाटते 67 या धावसंख्येपर्यंत हा संघ पोहोचू शकेल. इथून मात्र इथे काहीसा ब्रेक लावायचा असेल, कोपरी या टीमला धावफलकाला जर ब्रेक लावायचा असेल तर इथून काहीची विकेट. मात्र ज्याप्रमाणे फलंदाजी सुरू आहे अप्रतिम, इथून मात्र आणखीन एक मोठं नाव ज्या खेळाडूला आपण कासार वडवली या टीमच्या माध्यमातून अनेक वेळा मास्टर्स क्रिकेट खेळताना पाहिलेला आहे, रोहित मुकादम, मॅन फ्रॉम कासार वडवली. म्हणजे कासार वडवली या टीमचा बॅकबोन, एक स्फोटक आणि घातक खेळाडू खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. नक्कीच आपण बघितलं तर माफ करा, किशोर किणीवा आय थिंक येत आहेत गोलंदाजी मार्कवरती बघितलं तर किशोर किणी आहेत, ते वारंवार कोपरी संघाकडून, कोपरी मास्टर्स संघाकडून आपण यांना बघितलेलं आहे. कोपरी मास्टर्स संघाकडून आपण बघितलं तर मास्टरचे चांगले गोलंदाज आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत गोलंदाजीच्या जोरावरती अनेक वेळा आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला आहे. किशोर किणी आपण यांना बघतोय गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजी मार्कवरती बघितलं तर प्रल्हाद आपण बघतोय, स्वतः कर्णधार आपण या संघाचे आचोळे मास्टर या संघाकडून. आतापर्यंत धावसंख्या बघितली तर 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून येणारे 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये त्यांना किती धावा करायच्या आहेत आणि कोणत्या रणनीतीने खेळतील हे बघणं गरजेचं असेल. आणि किशोर किणी यांच्याविषयी जर म्हणायचं गेलं तर किशोर किणी यांचं मास्टर्स क्रिकेट कुठून सुरू झालं तर किशोर किणी यांचं मास्टर्स क्रिकेट याच नारंगीच्या मैदानातून सुरू झालं, याच नारंगीच्या संघातून सुरू झालं, लक्षात ठेवा. त्यानंतर आज किशोर किणी हा कोपरी संघाच्या माध्यमातून खेळतो. मात्र किशोरचं क्रिकेट मास्टर्स क्रिकेट नारंगीतूनच सुरू झालं. यावेळेस ब्लॉक कॉलचा चेंडू ऑफ साईड चेंडूला खेळलं जात आहे. डीप लॉंग ऑफला प्रोडक्शन ऑफ फील्ड त्या ठिकाणी आहे. रॉंग एंडला थ्रो, कुठेतरी नक्कीच इथेच नॉन स्ट्राईक एंडला थ्रो देणं गरजेचं होतं. मात्र स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेला कारण प्रल्हाद त्या ठिकाणी आहे. प्रल्हाद दर्वी कॅप्टन आहेत त्या ठिकाणी त्या टीमची आणि कदाचित त्या कॅप्टनची विकेट खूप महत्त्वाची असेल. तर पण नक्कीच प्रेझेन्स ऑफ माइंड इथे थोडासा कमी पण आपल्याला बघायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या हातामधून. किशोर किणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. आता मात्र फुलर लेनचा चेंडू होता, चेंडूला पाठवून दिला आहे वाईडिश लॉंग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी होईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धावसुद्धा सहजरित्या अर्जित केली जाईल. किशोर किणी यांचा आपण षटक बघतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर आचोळे संघाची धावसंख्या होती ती 1 शॉटचा इशारा येतोय पंचांचा. त्याच्या जोरावरती बघितलं तर 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. किशोर किणी खरोखरच बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळतोय आणि कुठेतरी नक्कीच एक कोपरी संघ तयार झाला आणि त्या संघामध्ये आपण या खेळाडूला पाहतोय. फुल टॉस, फुल ऑफ लाईन चेंडू होता, ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र चेंडू ऑफ साईडला ट्रॅव्हल होतो. डीप लॉंग ऑफ रिझर्वमध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो देईपर्यंत 2 धावा. प्रल्हाद दळवी कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यांच्यासोबत आपण पाहतोय रोहित मुकादम. रोहित नाहीये तर खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर कासार वडवली टीमचा हा रोहित आहे. याची फलंदाजी मी अनेकदा पाहिली दर्पण आणि अप्रतिम बॅटिंग करतोय. प्रयत्न तर सुरू आहे. बॅटची एज, चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून जातोय. चांगली गोलंदाजी, वेल डन किशोर किणी. अप्रतिम गोलंदाजी, कारण होम ग्राउंड म्हणू शकतोय मी किशोर किणी यांचं. नक्कीच होम ग्राउंड म्हणता येईल कारण त्यांनी त्यांचा फेअर क्रिकेट सुद्धा याच मैदानावरती खेळलं गेलेलं आहे. तिसऱ्या षटकामध्ये बघितलं तर थोडीशी महागडा षटक ठरलं होतं, परंतु किशोर किणी यांचं षटक पाहतोय आपण तर एक चांगली गोलंदाजी हाताळताना बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होतोय, चेंडूला पाठवून दिलाय सरळ वाईडिश लॉंगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार, आर पार, सीमा पार, दर्जेदार दमदार चौकार खमाडीचे. जे आपण ॲक्शन रिप्ले बघूया. किशोर किणी यांचा चेंडू होता, फुलर लेन बनवलं गेलं आणि चेंडूला पाठवून दिलं सरळ 4 धावांसाठी चौकार. बॅटच्या आपण पाहिलं तर थोडंसं खालच्या पट्ट्यात तो चेंडू आढळला गेला. बॅटला मिडल देखील चेंडू झाला नव्हता. मात्र कुठेतरी एक अंदाज घेणं गरजेचं आहे कोपरी संघाला. या आउटफील्डचा अंदाज घेणं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. डान्सिंग विथ द पिच, फुटवर्कचा वापर, पुढे येऊन चेंडूला स्ट्रेट बॅटनं खेळला गेला अगदी साईड स्क्रीनच्या समोर. हा येतोय रौप्य महोत्सवी चौकार, 4 धावा. आपण पाहू शकते खरोखरच किशोर किणी यांच्या अगेन्स्ट केलेला प्रवाह डान्सिंग विथ द पिच फुटवर्क आणि अक्षरशः
चेंडूच्या मिडलवर खेळले. जबरदस्त हा फटका आपण पाहिला, स्ट्रेट फटका सरळ साईड स्क्रीनच्या समोर, म्हणजेच कैलासवासी नितीन गणपत पाटील, नितीन दादांचं जे पॅव्हलियन कक्ष आहे त्या कक्षाच्या अगदी समोर हा फटका खेळला गेला. अप्रतिम फटका. धावसंख्या 53, 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. आणि इथून देखील आपण एक विचार केला तर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना. तर अमित ज्यावेळेस आऊट झाले होते 9 चेंडू 18 धावा अमित यांच्या बॅटमधून पाहिल्या. त्यानंतर प्रमोदनं जवळपास 8 चेंडूमध्ये 20 धावा बांधलेला. प्रल्हाद दळवी हे जवळपास 7 चेंडू 14 धावसंख्येवर खेळतात. म्हणजे जवळपास 6 चेंडू आणि 13 धावेची पार्टनरशिप बिल्ड होताना. प्रल्हाद 7 चेंडू 14 धावा 200च्या स्ट्राईक रेटनं. मात्र रोहितला आतापर्यंत पाहायचं आहे, रोहित शो आपल्याला पाहायचा आहे. मात्र तो रोहित शो कधी पाहायला मिळेल? शेवटचे 6 चेंडू असतील. नक्कीच येणारे 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. प्रल्हाद यांची आपण ज्याप्रमाणे कर्णधाराची खेळी असायला पाहिजे त्या प्रकारची खेळी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला दिसली ती आचोळे संघाकडून. बघितलं प्रल्हाद वैयक्तिक 7 चेंडू 14 धावांवरती खेळत असताना आचोळे मास्टर्स 53 धावांवरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर बघितला तर 13.25च्या सरासरीने 67 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. गोलंदाज प्रकाश पाटील गोलंदाजी मार्कवरती आहेत. प्रकाश पाटील यांना बघितलं तर टिवरी गावातून यांना आपण बिलॉंग करताना बघितलं. आतापर्यंत अनुभवाच्या जोरावरती त्यांना या संघामध्ये वर्णी त्यांची लागलेली आहे. शेवटचं षटक हाताळतील निर्णायक षटक असेल, कारण निर्णायक षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं हे गरजेचं असेल. आता मात्र यावेळेला ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर हाताळण्याचा चेंडू प्रयत्न केला गेला होता, परंतु आमचे पंच आमच्याकडे वळून अवांतर धावेचा इशारा करतायत. नाही, प्रकारचं क्रिकेट देखील जवळून पाहिलेलं आहे. वन ऑफ द ग्रेट प्लेयर जे हनुमान टिवरी या संघाच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक क्रिकेट, त्यानंतर टिवरी स्पोर्ट्स टिवरी या संघाच्या माध्यमातून देखील त्या परिसरातील व्यावसायिक संघाच्या माध्यमातून हा खेळताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. आणि 40+ क्रिकेट म्हणजे परशुराम पाटील आणि प्रकाश पाटील यांचं क्रिकेट जवळून पाहिलेलं आहे. बॅकहँडचे चेंडू, यावेळेस बॅकहँडचा वापर केला होता, अप्रतिम चेंडू हाताळला गेला आणि बॅटची एज आणखीन एक धक्का बसतोय आचोले या टीमला. बॅटर त्या ठिकाणी बाद होतोय. शो पाहायला मिळाला नाहीये. मॅन फ्रॉम कासर वडवली या टीमचा एक स्फोटक खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. मात्र तो खेळाडू या ठिकाणी एकही धाव बनवू शकला नाहीये. हे आहे 40+चं क्रिकेट, लक्षात ठेवा. जबरदस्त क्रिकेट. रिप्लाय आपण पाहू शकतो. बॅकहँड डिलिव्हरी होती आणि जवळपास इनसेट आउट खेळायचं होतं. बॅटचा टो लागला आणि यष्टीच्या मागे कोण आहे? मिस्टर हरीश पाटील, मॅन फ्रॉम कोपरी. आणि अतिशय सुंदर असा कॅच त्या ठिकाणी कॅरी केला हरीश यानं. रोहित यांच्या खेळीला पूर्णविराम. नो बॅटर. मैदानाच्या आतमध्ये आचोळे टीमचा मिस्टर संदीप दळवी, हे देखील एक खूप मोठं नाव आहे. आचोले म्हटलं तर नक्कीच एक नाव मला अजूनही आठवले, रिव्हर्सचा किंग म्हणजे भूपेंद्रला देखील विसरता कामा नये, कारण ते क्रिकेट तो काळ भूपेंद्र याने देखील गाजवलेला आहे. आणि आचोळेचे आज म्हणायचं गेलं तर वसई विरार महानगरपालिकेचे ते माजी नगरसेवक देखील आहेत. मोठा फटका यावेळेस आले आणि आपले हात कोळले, चेंडूला सरळ पाठवून दिलं. वाईडिश लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी षटकार. ॲक्शन रिप्ले आपण बघतोय. संदीप फलंदाजी मार्कवरती होते. शरीराच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूला सरळ पाठवून दिला 6 धावांसाठी. संदीप यांच्या बॅटमधून दमदार षटकार आला होता. बघितले तर प्रकाश यांच्या दुसऱ्या चेंडूवरती गडी बाजवला होता. त्यावेळेला सुद्धा धावसंख्या बघितली तर आपण एकूण 60, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 4.2 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर अजूनही येणारे 4 चेंडू आहेत. संदीप यांची आक्रमकता त्यांनी आपल्या पहिल्या चेंडूवरती दाखवून दिली आहे. अजून येणारे 4 चेंडू आहेत. 4 चेंडूमध्ये काय घडेल, काय बिघडेल आपण नक्कीच बघणार आहोत. प्रकाश पुन्हा दौलंदाजी मार्कवरती तयार. आता मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. थोडा आखूट ठप्याचा चेंडू हाताळला गेला होता. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर हाताळला जातोय, कारण त्यांना माहिती आहे जर आपण स्टंप टू स्टंप जर यष्ट्यांमध्ये जर गोलंदाजी केली तर आपल्याला मोठ्या फटक्यांना सामोरं जावं लागेल. यासाठीच चेंडूना वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. अनेक वर्षापासून टिवरी संघासाठी क्रिकेट खेळतोय. अनेक लेजंडरींसोबत त्यांनी क्रिकेट खेळला आहे. त्याच्यामुळे तो एक्सपिरियन्स आज शेअर करता नाही. ते पुन्हा एकदा बॅकहँड डिलिव्हरी. मात्र ही डिलिव्हरी ओळखली गेली. पुन्हा एकदा स्टेट बॅटेड फटका. वॉड कॅच. किशोर किणी डीप लॉंग ऑनला होते. भरपूर मोठी रेंज कापली. साईड स्क्रीनच्या अगदी समोर आले
आणि अप्रतिम असा कॅच किशोर किणी याने पकडला. जबरदस्त बॅटर त्या ठिकाणी बाद. संदीप यांची खेळी बघितली तर एक षटकाराच्या जोरावरती 200च्या स्ट्राईक रेटने 3 चेंडूमध्ये त्यांनी 6 धावा केल्या गेल्या होत्या. रिॲक्शन रिप्लेमध्ये बघितलं तर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये त्यांना पाठवायचं होतं, परंतु तिथे किशोर केणी हे तटस्थ तयार होते आणि स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये त्यांनी हा झेल टिपला गेला. पण बघितलं तर एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हणतोय आणि त्याचा प्रत्यय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रकाश यांच्या मार्फत मैदानामध्ये बघायला मिळतोय. नक्कीच नक्कीच. तर्पण म्हणजेच अनुभव हा नक्कीच यशाची गुरु किल्ली असते आणि ते नक्कीच काम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश पाटील खरोखरच आमच्या संवित धनंजय पाटील आहेत. कोपरी गावाचा एक बुलंद आवाज आणि खरोखर लूक तोच आहे, यात्रा आहे. मी प्रशांत आदवडे सरांनी देखील काल म्हटलं की अक्षरशः नारंगीची यात्रा आहे, रौप्य महोत्सव आहे, मात्र ही नारंगीची यात्रा सुरू आहे. आपण असं म्हणू. बॅकफूट पंच केला गेला. पॉईंट रिझर्वमध्ये फिल्डर्स तिथे होता, मात्र त्या फिल्डरला बीट करून चेंडू वेगानं सीमा रेषा पार हा येतोय रौप्य महोत्सवी चौकार. रिप्ले आपण बघतोय शरीरापासून चेंडू लांब हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्लासिक फटका आपण बघितला मोहन यांच्या मार्फत. बघितलं तर मोहन यांनी स्वतःच्या ज्या गाडीचा आपण पहिल्या वेळेला उल्लेख केला होता, तर 65 ते 70 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता आचोळे मास्टरी संघाचा आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वारंवार होताना दिसतोय. शेवटचा चेंडू असेल प्रकाश यांचा. आतापर्यंत चेंडू हाताळले गेले, त्यामध्ये 2 गडी बाद केल्यात, एक षटकार एक चौकार याचा समावेश असताना शेवटचा चेंडू पुन्हा दौलताची मार्क तयार. पुन्हा एकदा पंचांना अपील मागितली जाते, परंतु पंच निर्धाव चेंडू घोषित करतात. शरीरापासून बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि हा सुद्धा चेंडू एक बाहेर निर्धाव चेंडू हाताळला जातोय. 5 षटकांची समाप्ती होते. धावफलकावरती धावा लागल्या होत्या त्याच्या 64 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आचोळे या मास्टर या संघाकडून. म्हणजे ज्याप्रमाणे प्रल्हाद दळवी यांनी म्हटलं होतं की आम्हाला कोपरीच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. 65 धावा नक्कीच. इथे अमितची बॅटिंग आपण पाहू. 9 चेंडू 18 धावा अमित. प्रमोदची बॅटिंग आपण पाहिली. 8 चेंडू 20 धावा प्रमोद. प्रल्हादनं जवळपास 7 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्या. रोहित शो आपण पाहिला नाही आहे, 0वर बाद झाला. संदीप दळवी नक्की 3 चेंडू 6 धावा आणि मोहन पाटील 2 चेंडू 4 धावा. अप्रतिम बॅटिंग. 5 षटकं पूर्ण 64 धावा 4 विकेट 65 धावेचं आव्हान विजयासाठी नक्कीच कोपरी या टीमला. गोलंदाजीचं आपण विश्लेषण पाहूया. नक्कीच गोलंदाजी आपण पाहिलं उदय पाटील थोडंसं महागडं षटक 14 धावा उदय पाटील याने खर्च केल्या. अहमदनं जवळपास 11 धावा, संजयनं जवळपास 15 धावा, त्यानंतर किशोर यानं 13 आणि प्रकाश यानं 11. म्हणजे 5 गोलंदाजे वापरले गेले. 5 गोलंदाज 10च्या पलीकडे या धावा 5 गोलंदाजांना दिलेल्या आहेत. पहिली विकेट 27 धावसंख्येवर, दुसरी विकेट आपण पाहिली 40 धावसंख्येवर, तिसरी विकेट आपण पाहिली 54 आणि चौथी विकेट आपण पाहिली 60 या धावसंख्येवर. जी पार्टनरशिप बिल्ड झाली, पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप, दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप, अप्रतिम पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहिली. त्यानंतर वॅगन व्हील आपण पाहू शकतो. सर्वाधिक धावा जवळपास लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन या क्षेत्रामध्ये सर्वाधिक धावा बनवल्या गेल्या. एक आपण षटकार पाहिला होता कव्हरच्या दिशेनं. त्यानंतर आपण पाहिला थर्डमॅन रिझनमध्ये आपण एक चौकार देखील त्या ठिकाणी एक चौकार पाहिला. त्यानंतर दुहेरी धावा देखील आपण पाहिला. सर्वाधिक धावा लॉंग ऑन अँड वाईडिश लॉंग ऑन. सुपर बॅटिंग वॅगन व्हील. थँक्यू DBN लाईव्ह. धन्यवाद, मनापासून आभार. चला या आपण बोलूया लगेचच नाणेफेकीच्या दिशेनं. ठाणा 11 आणि मला वाटते कोण आहे, आचोले आहे का महेश सर? कोपरी आहे मला वाटते. कोपरी दुसरी कोपरी आहे की हीच कोपरी असेल? हीच. ओके चालेल. ओके ओके. चला खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे. आपण मी विनंती करतोय कोपरी या टीमला गणपत बाबूराव पाटील जे पॅव्हलियन आहे त्या पॅव्हलियनमध्ये आपण यायचं आहे आणि इथूनच बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. अप्रतिम नियोजन आयोजन नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NCC चषक 2024 वर्ष 25वा. हे 25 वर्ष नारंगीच्या क्रिकेटला आणि नक्कीच 25 वर्ष नारंगीच्या या एकजुटीला सलाम असेल. रौप्य महोत्सवी वर्ष क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी आपण
पाहत आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही घेतोय छोटीशी विश्रांती. त्यानंतर पुन्हा एकदा जॉईन होईल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. रसिकांचं, खेळाडूंचं आणि त्याचप्रमाणे DBN लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व रसिकांचं मी तर्पण पाटील आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC चषक 2024च्या या क्रिकेटच्या महासंग्राममध्ये रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत असताना या स्पर्धेच्या उत्तरार्धात आपण पोहोचलेलो आहोत. मास्टर्स ब्लास्टरचे सामने आपण कालच्या दिवसात सुद्धा बघितले होते. त्याचप्रमाणे मास्टर ब्लास्टरचे सामने आपण आज सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये बघणार आहोत. दरम्यान सुरू असलेला सामना आचोळे मास्टर्स वर्सेस कोपरी मास्टर्स आपण पाहिला तर पहिल्या इनिंगमध्ये आचोळे मास्टर्स यांनी 5 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा कुठल्या होत्या त्या पहिल्या इनिंगमध्ये. आता कोपरी मास्टर्स या संघापुढे 65 धावांचं आव्हान असणार आहे. त्यामध्ये कोणत्या प्रकारची प्लॅनिंग असेल, कोणत्या प्रकारची रणनीती हाताळतील ते आपल्याला येणाऱ्या 5 षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये कोपरी गावातील एक बुलंद आवाज आमचे साथी समालोचक कुमार धनंजय पाटील आमच्यासोबत जोडले जात आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो टेस्ट. वेलकम, सहर्ष स्वागत पुन्हा सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक या सर्वांचं पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित NCC चषक 2024 रौप्य महोत्सव गेली आपण 2000 पासून या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात आणि आताचं 25वा वर्ष रौप्य महोत्सवाचं वर्ष. एकजूट नेहमीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे आपण पाहिलेले आहेत आणि आज या एकजुटीचं उदाहरण म्हणून ही संपूर्ण स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतात. रौप्य महोत्सव मला तरी वाटतं की आपल्या संपूर्ण परिसरामध्ये असं एकमेव मंडळ आहेत की जे 25व्या वर्षामध्ये त्या एकजुटीनं काम करताना पाहायला मिळत आहेत. ते नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं खास करून ती संपूर्ण टीम आहेत आणि ती मात्र खऱ्या अर्थानं आज जवळपास दिवस क्रमांक या स्पर्धेचा 8वा दिवस आहे. पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण चंदनसार विभाग पाहिला, वैतरणा विभाग पाहिला, त्यानंतर वसई तालुका एक गाव एक संघ पाहिलं, वसई तालुक्याच्या बाहेरील एक गाव एक संघ पाहिलं, त्यानंतर 40+ संघ आपण पाहत आहेत आणि ऑल इंडियाचे जे आपण 4 संघ काल रात्री या मैदानावरती पाहिलेले आहेत. आजही रात्री आपण जे 4 संघ आहेत ऑल इंडिया ओपनचे ते या मैदानावरती पाहणार आहोत. दोन्ही संघ मैदानावरती रेडी आहेत, दोन्ही खेळाडू मैदानावरती उतरले आहेत आणि एका बाजूने जर विचार केला तर आचोळेचा संघ आहे जो रेमिस वाघवा देवी 40+ आचोळे संघाच्या माध्यमातून ज्यांना आपण खेळताना पाहिलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला श्री सत्यनारायण मास्टर कोपरी विरारचा संघ आहेत आणि अग्रिकोली सामाजिक एक संस्था आहेत जिथे ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत त्या मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील साहेब आहेत आणि त्याच मंडळातील संघ आज या मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 2 खेळाडू मैदानावरती रेडी आहेत, 2 बॅटरी मैदानावरती रेडी आहेत. मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. विनायक मैदानावरती आहे स्ट्राईक एनवरती. विनायकनं पहिलाच बॉल मात्र भिरकावला, चेंडू चाललाय सीमारेषेजवळ, बॉलला अडवला गेला, चेंडूला मात्र अडवला गेलाय. तिथून एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव.
हरेश्वर पाटील आणि विनायक ही जोडी मैदानावरती पाहायला मिळतात. त्या मॅचचा आनंद घेत असताना आचोले गावातील आपण पाहिलं तर विजयजी पाटील सध्या मॅचचा आनंद घेतात. विजयजी पाटील आपलं वेलकम, सहर्ष स्वागत आहेत. त्यानंतर प्रवीणजी दलवी यांना आपण पाहिलं, प्रशांत महाडिक आज यांनाही आपण पाहिलं. फुलटच बॉल आहे, खेळण्याचा प्रयत्न छेडछाडी करायचा होता, बॉल चाललाय सरळ पॉइंटमध्ये. खेळाडू तिथून आपण पाहिलं तर प्रमोद पेडवी या बॉलला अडवत आहेत, फेक करतायत. तोपर्यंत एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. एकने मात्र धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, ते मात्र 2 धावा. नक्कीच नक्कीच आपण बघितलं तर 65 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 65 धावांचा पाठलाग करत असताना एक आक्रमक खेळी, एक आक्रमक प्रदर्शन करणं गरजेचं असेल ते कोपरी मास्टर या संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. पहिल्या 2 चेंडूचा झाल्यानंतर आता मात्र फुलर लेनचा चेंडू पाठवायचा होता सीमारेषेजवळ, चेंडू निघून जाईल वाईडिश लॉंगच्या दिशेने, सरळ आर पार सीमा पार, दमदार चौकार. सिंगल घेतल्या त्यानंतरच्या बॉलवरती चौकार ठोकला आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 4 संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. सहा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. संजय दलवी आहेत मैदानावरती, ज्यांना आपण पाहिलेलं आहे ते संजय दलवी सध्या मैदानावरती गोलंदाजी करत आहेत. पहिला 3 चेंडूचा खेळ संपला गेला, धावा धावफलकावरती 6 धावा. चांगली बॅटिंग मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करतायत विनायक. षटक दिला, पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता, त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक कळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती मात्र वेगाने पुढे आला, बॉलला अडवलाय, फेकी करतायत. एकच धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करतायत, परंतु नेहमीच एक टॅगलाईन असते, अति घाई तुम्हाला संकटात नाही. जर घाई केली तर घाई तुम्हाला संकटात नेऊ शकतायत. एक धाव मैदानावरती घेतली गेली, एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती तरबंजी 7 धावा. नक्कीच आपण बघितलं तर एक चांगली सुरुवात म्हणता येईल कोपरी मास्टरच्या संघासाठी. आता बघितलं तर स्ट्राईकवरती कोण आहे? स्ट्राईकवरती आहे हरेश पाटील. हरेश सर पाटील सारखा फलंदाज आपण बघितलं तर त्यांचा या सीझनमध्ये या हंगामध्ये बोलबाला राहिलेला आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु शरीरापासून अवांतर चेंडू हाताळला गेला आणि चेंडू राहिला खालच्या टप्प्यामध्ये. चेंडू निघून जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि हा निर्धाव चेंडू हाताळला जातोय तो गोलंदाज संजय दळवी यांच्या मार्फत. 10.50 ची सरासरी तुम्हाला मेंटेन करायची आहे, त्या रीतीने खेळ करायचा आहे. बागपुडला गेले कट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बॉल, विकेट किपर प्रमोद भोईरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती संपलाय. टार्गेट 65 आहेत, 65 धावेंचं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले, तिथून 7 विकेट नाही, परंतु कोपरी मास्टरला मैदानावरती करायचे संघर्ष. एक ब्रेकमध्ये संगीत. कंपॅरिझन बघितलं ना तर आचोळे मास्टर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावांवरती खेळत होते. एक आक्रमक खेळी बघायला मिळाली होती आपल्याला. तर कोपरी मास्टर बघितलं तर 7 धावांवरती खेळत आहे. कोपरी मास्टरच्या संघामध्ये तुझी सुद्धा क्षमता आहे. हरेश पाटील सारख्या फलंदाज आपण बघितला तर PDPL मध्ये त्यांनी बेस्ट बॅट्समॅनचा अवॉर्ड त्यांनी या संघामध्ये मिळवला आहे. पॉवर प्लेचा इशारा येतोय. पहिलं षटक बघितलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले होता, त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये आपण पॉवर प्ले घेऊ शकतो आणि त्याचा फायदा होईल का कोपरी मास्टर या संघाला ते आपल्याला येणाऱ्या 6 चेंडूमध्ये बघायला मिळेल. अमित भोईर यांना मैदानावरती घेऊन आल्यात. आणखीन आपण एक खेळाडू पाहिला तर कासार वडवलीच्या परिसरातील आहेत. कासार वडवलीचे काही खेळाडू आहेत त्या जासोळेच्या संघामध्ये आपण पाहू शकतायत. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर मैदानावरती 2 बॅटर आहेत. स्ट्राईकिंगला विनायक, आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येतोय. जेवढे चेंडू डॉट येतील तेवढा प्रेशर आहे, तो प्रेशर कोपरी मास्टर संघावरती वाढणार आहेत. पुन्हा लेन पहा, खूप चांगली लेन, खडे स्ट्रोक देण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक देण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. 1.1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 7 विदाउट लॉस. नक्कीच चांगली लाईन लेंथ हाताळली जाते अमित यांच्या मार्फत. आता मात्र पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातोय शॉटच्या क्षेत्रामध्ये, तिथे क्षेत्ररक्षक येऊन सेल टिपला जातोय उत्तमरित्या आणि पहिला गडी बाद होईल तो कोपरी मास्टर या संघाचा.
प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं गेलं की तुमचे डावपेच जर चांगले असेल तर क्रिकेटमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आणि कुठल्या वेळी तुम्हाला कुठल्या मैदानावरती खेळाडू पुढे आणायचे आहेत ह्याही गोष्टी तुम्हाला प्लॅनिंगनुसारच आखायच्या आहेत. जर प्लॅनिंगमध्ये नाही आखलं तर महत्त्वाच्या गोष्टी होणार आहेत. आता इथून उदय पाटील आले आहेत, ज्या खेळाडूला आपण नेहमीच नवघर सांस्कृतिक क्रीडा मंडळ एच्या संघाच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. आग्रिकोली सामाजिक त्या संस्थेमध्ये या खेळाडूला आपण उदय पाटील यांना पाहिलेलं आहे. ते उदय पाटील मैदानावरती येत आहेत आणि वन ऑफ द हार्ड हिटर बॅटर म्हणून त्या संपूर्ण आग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये म्हटलं ना तर या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. तो खेळाडू उदय पाटील मैदानावरती आला आहे आणि श्रमता ॲबिलिटी या खेळाडूकडे तेवढी भरपूर मोठी आहेत. कुठलंही मैदान असू द्यात, कुठलीही प्रकारची बाउंड्री असू द्यात, डिस्टन्स कितीही असू द्यात, उदय पाटीलला नेहमीच मात्र मारून दाखवलेले आहेत. ते उदय पाटील मैदानावरती आहेत. मग उदयला आपला क्लास दाखवण्याची ही संधी आज पुन्हा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती आहे. नक्कीच नक्कीच. आपण उदय पाटील यांना बघितलं तर जखमी शेर आपण बघितलं तर पहिलं त्यांनी षटक हाताळले आणि 14 धावा त्यांच्या षटकामध्ये कुठल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्या यावेळेला नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु अमित यांच्या मार्फत बघितलं तर गतीमध्ये परिवर्तन आपल्याला बघायला मिळालं तिसऱ्या चेंडूवरती आणि एक चांगला चेंडू हाताळला, निर्धाव चेंडू हाताळला गेला तो आचोळे मास्टर या संघासाठी. टार्गेट 65 आहे. तुम्ही 65 धाब्याचा पाठलाग करता, मग इरादे देखील मोठे असायला हवेत. तुमचे इरादे मोठे असणं गरजेचं आहे. ज्या प्रकारचा चेंडू आपण पाहिला, थोडंसं चेंडू मात्र शरीरावरती स्पर्श झाला, डॉट बॉल तिथून मात्र पाहायला मिळाला. धावा फलकावरती 7 धावा, 21 बॉलमध्ये 58 धावांची गरज. आक्रमण करण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी होत आहेत. अमित मैदानावरती आज नीटनेटकेसी गोलंदाजी करतोय. तिथून ओव्हर थ्रो झालाय. आता बाकी खेळाडू तेच सांगतायत, हरेश्वर होते, हरेश्वरनं हा बॉल फेकलाय. तिथून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं ह्या गोष्टी मैदानावरती घडल्यात. पुन्हा पहा, अमितचा बॉल होता, ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न, तिथून शरीरावरती चेंडू मात्र स्पर्श झाला. पाठीमागे हरेश्वर होते, हरेश्वरनं बॉलला फील्ड केलं पण फेकी तेवढी प्रॉपर नाही पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथून एक धाव आली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. आता मात्र बघितलं तर आतापर्यंत 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर थोडासा बॅकफुटला आहे तो कोपरी मास्टरचा संघ, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. आता मात्र पुन्हा एकदा लेट कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये, सरळ निघून जाईल. 4 धावांसाठी दमदार दर्जेदार चौकार डीजे. बघतोय या वेळेला पॉवर नाही तर क्लासिक शॉट आपल्याला बघायला मिळतो हरेश पाटील यांच्या बॅटमधून. प्रत्येक वेळी शक्तीही जास्तच कामी येईल असं नाही, प्रत्येक वेळेला आपल्याला योग्य त्या वेळी योग्य वेळी आपली युक्ती सुद्धा वापरायला हवी आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला बघायला मिळाला तो हरेश यांच्या बॅटमधून. एक मच निडेड चौकार. आता रिक्वायर्ड रन रेट 16.74च्या घरामध्ये गेलेले आहेत. इथून हा शेवटचा बॉल तेवढा निर्णायक आहे. स्ट्राईक येण्यावरती हरेश्वर पाटील पुन्हा एकदा रेडी. सरळ बॅटने खेळला, स्टेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळला गेला. तिथून मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आहे. दुसऱ्या धावेसाठी वळण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा नसणार आहे. एकच धाव मैदानावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये वाघवा देवी 40+ जो आसोळेचा संघ आहे त्यांनी मात्र कोपरी मास्टर संघाला रोखलाय. धावा धावफलकावरती 13. एक विकेट मैदानावरती गमावलाय, तो मात्र कोपरी मास्टर संघानं 18 बॉलचा खेळ आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी करायच्या धावा अजूनही 52. 18 बॉलमध्ये 52 धावांचं लक्ष आहे. काय या मैदानावरती पुन्हा टर्न ऑन ऑफ होईल का हेही आपण पाहणार आहोत. तोपर्यंत डीजे मयूर यांच्या दिशेने जाऊयात, ऐकूयात एक संगीत. आपला 2 षटकांत धावा आहेत 13. सध्या आपण डिबेनला कंपॅरिझन पाहिलं तर कंपॅरिझन मध्ये पाहूयात. आफ्टर 2 ओव्हर्स आचोले मास्टर होता, 25 धावा विदाउट लॉस होते. चांगली धावसंख्या त्याने उभारली होती, पण त्यांच्या अगेन्स्ट कोपरी मास्टर आहे 13 वरती 1. म्हणजे इथून धावाही कमी आहेत आणि एक विकेटही लवकर गमवावा लागलाय. पण आता इथून गेम चेंज करावं लागेल. 2 हार्ड हिटर बॅटर आहेत. हरेश्वर पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला उदय पाटील आहेत. आणि नुकताच आपण PDTS पालघर डिस्ट्रिक्ट जी खास करून प्रीमियर लीग पाहिलीत, 40+ ची जी प्रीमियर लीग पाहिलीत, त्या स्पर्धेमध्ये जोधान 11 विरारचा संघ
जो उपविजेता संघ राहिला आणि त्या संघाचे बेस्ट बॅटर म्हणून आपण हरेश्वर पाटील यांना त्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. तर हरेश्वर पाटील आहेत, इथून गेम चेंज करावा लागेल. या प्रसंगी 65 धाब्यांचा टार्गेट आहेत. त्याही वेळी स्वतःला मात्र सांगावं लागेल हेही कठीण नाही, फक्त प्रयत्न आहेत. ते प्रयत्न तुम्हाला आता सर्वाधिक जास्त करायचे आहेत. ते प्रयत्न मैदानावरती कशा प्रकारे केले जातील हेही पाहण्यासारखं आहे. नक्कीच नक्कीच आपण बघितलं तर 65 धावांचं आव्हान आहे. हरेश आणि उदय पाटील यांच्यामध्ये तितकी क्षमता आहे आणि तितकं तसं मोठंसं आव्हान नाही, पण त्या आव्हानापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना त्या प्रकारचे प्रयत्न करावे लागतील. दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे, परंतु क्षमतेप्रमाणे खेळी करणं, त्याप्रमाणे प्रदर्शन करणं गरजेचं असेल या मैदानामध्ये. अजून बघितले तर 2 षटकांची समाप्ती झाली आहे आणि आतापर्यंत धावा आहेत त्या 13. येणारे 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये 52 धावांची गरज आहे. 52 धावांची गरज असताना मोठा फटका येणं हा गरजेचा. राकेश मालवी येत आहेत गोलंदाजी मार्क्सवरती. वन ऑफ द बेस्ट लेफ्ट आर्म गोलंदाज म्हणून आपण आचोले संघाच्या माध्यमातून या खेळाडूला पाहिलेले आहेत. तेच राकेश मालवी सध्या गोलंदाजी मार्क्सवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी आता हे तिसरं षटक तेवढं महत्त्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. पहिला बॉल स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, स्लॉग हिट करायचा होता, 1 रन तर घेतले गेले आहेत. दुसऱ्या रनचा कॉल दिला गेला, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू आहेत. 2 धावा मैदानावरती पूर्ण होतात. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. एका गोष्टीचा उल्लेख आपण करूयात, आचोले मास्टर ज्यावेळी प्रथमतः बॅटिंग करत होते त्यावेळी प्रत्येक बॉलवरती त्याने मोठा फटका नाही घेतला. प्रत्येक बॉलवरती सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट केलं आणि वेळोप्रसंगी मोठा फटका कळला. क्रिकेटची परिभाषा जाणता आला पाहिजे. क्रिकेट हा खेळ बॅट आणि बॉलने नाही खेळला जात. क्रिकेट हा खेळ आपल्या योग्य माइंडने खेळला जातो. ज्याच्याकडे माइंड तो क्रिकेटच्या खेळामध्ये यशस्वी. फुल टच बॉल आहे, पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र कळला गॅपमध्ये. खेळाडू आपण पाहिलं तर डीप साधा पुढे आलाय, थांबवलाय. उदय पाटीलला स्ट्राईक इनवरती आणण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव मात्र मैदानावरती येतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 16 धावा, 1 गडी बाद. प्लॅनिंग आता चेंज करावी लागेल. मोठे फटकेही मैदानावरती खावे लागतील. पुन्हा एकदा राकेशच्या गोलंदाजी मार्क होते आपण बघितले. आता मात्र चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल सरळ. 6 धावांसाठी दमदार दर्जेदार षटकार. प्ले बघतोय, ऑफ कंटर पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला गेला तर परंतु मोठा प्रहार चेंडूवरती केला तो उदय पाटील यांच्या बॅटमधून चेंडूला पाठवून दिलं वाईट डिश लॉंग ऑनच्या दिशेने सरळ. 6 धावांसाठी मच निडेड षटकार म्हणता येईल तो कोपरी मास्टर या संघासाठी. आणि उदय पाटील यांचं यावेळी मैदानावरती क्लिक होणं तेवढं बेस्ट आहे. म्हणजे ज्यावेळी क्लिक होणार तो फ्लिकी करणार, तो मैदानावरती षटकारही खेळणार, ते दाखवण्याचा प्रयत्न होतोय. 6 धावा मैदानावरती आल्यात आणि 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. आणि हेच गरजेचं होतं. उदय पाटील यांच्याकडून हे गरजेचं होतं. पण दुसऱ्या बाजूला आचोले मास्टरचा संघ आहेत. यावेळी राकेश मालवीला काहीसा काळमंत्र देण्याचा प्रयत्न झालाय. 15 बॉलचा खेळ आहेत. 15 बॉलमध्ये 43 धावांचं लक्ष अजूनही असणार आहेत. 15 बॉलचा खेळात 43 धावांची गरज आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एनसीसी चषक 2024 रौप्य महोत्सव हे 25 वर्ष सातत्याने आपण पाहिलं तर या मैदानावरती क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. आणि आज एकजुटीचं मुख्य उदाहरण म्हणून आपण या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती मॅच पाहत आहात. पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी मार्कवरती तयार. 15-43चा मॅच आहे. उदय फलंदाजीवरती पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये सरळ. 4 धावांसाठी चौकार. रिप्ले पुन्हा स्क्रीनवरती आपल्याला पहा कशा प्रकारे स्ट्रोक खेळला गेलाय. राकेश मालवीचा बॉल तिथे लवकर पोझिशन मध्ये आले. उदय पाटील आडले, थोडंसं शॉर्ट लेन बॉल होती आणि त्याला लवकर मात्र पोझिशन मध्ये येत असताना बॉलला खेळलं. सरळ चेंडू मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्सने मात्र क्लिअर होताना पाहायला मिळाल्यात. आणि एखाद्या वेळी गेम चेंजिंग होण्यापेक्षा गेम चेंजर खेळाडू बना, तो गेम चेंजर खेळाडू बनण्याचा प्रयत्न सध्या उदय पाटील करतोय. 14 मध्ये 39ची गरज. हा ट्रॅकर बॉल आहे, शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू खेळला गेला परंतु क्षेत्ररक्षक सुंदररित्या बॉलवरती पोहोचले होते. बॉलवरती तिथून पुढे आले होते, बॉलला अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती झालाय. आता समीकरण मैदानावरती बनलं गेलं. पुन्हा एकदा 13 बॉलचा खेळ आहे. 13 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. हा चेंडू निर्णायक आहे. हरेश्वर पाटील मैदानावरती कशा प्रकारे फेस करेल हे पाहण्यासारखे असणार आहेत. पण मागील 3 बॉलवरती उदय पाटील यांची बॅटिंग आपण एन्जॉय केली. नक्कीच नक्कीच उदय पाटील यांची आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र पुन्हा एकदा हरेश पाटील या वेळेला चेंडूला पाठवून दिलाय सरळ. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी दमदार दर्जेदार चौकार.
आपण बघूया थोडासा लेग स्टंपच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. शफल होऊन चेंडूला सरळ स्वीपर क्षेत्रामध्ये पाठवून दिलं. चौकार येतोय तो हरेश पाटील याच्या बॅटमधून. आता बघितलं तर धावसंख्या एकूण 31, एक गडाच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांची समाप्ती होत आहे. येणारे 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये अजूनही 34 धावांची गरज असणार आहे. 12-34चा मॅच आहे. दोनही फलंदाज आक्रमकता आपली दाखवताना मैदानाच्या आतमध्ये हरेश आणि उदय पाटील. आणि मागील षटकामध्ये आपण पाहिलं तर 18 धावा आल्या. तिथून ते 18 धावा आल्यानंतर आता सरासरी जर रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर 17च्या घरामध्ये बरोबर 34 धाब्यांची गरज आहेत. पण सध्या आपण मॅनहॅटन चार्ट जरी पाहिला ना तर या मॅचचा आचोळे मास्टरचा संघ तिथून आपण पाहिलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा पुढे होता, कोपरी मास्टर मागे होता. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आचोले मास्टर संघ पुढे होता, कोपरी मास्टर मागे होता. पण तिसऱ्या ओव्हरमध्ये आचोले मास्टर थोडासा खाली राहिला आहे आणि त्याच्यावरती कोपरी मास्टर जाण्याचा प्रयत्न करतोय. आता इथून शेवटचे जे 2 षटक आहेत ना त्याला मात्र तो थोडासा प्ले करण्याचा प्रयत्न होता नाही. कंपॅरिझन जर पाहिलं तर कंपॅरिझनमध्ये आचोले मास्टर्स आफ्टर 3 ओव्हर्स 40 रन 2 विकेट आणि कोपरी मास्टर्स 31 वरती 1 विकेट. इथे 1 विकेट कमी आहेत पण 9 धावा जास्त तिथे मात्र पाहायला मिळाल्या आचोले मास्टर संघाच्या. तर इथून बदल होणार आहेत. 12 चेंडू खेळ आहेत, 34 धाब्यांची गरज आहेत. मैदानावरती पाणीही गेलं आहेत. एक छोटीशी शॉर्ट टर्म मिटिंगही मैदानावरती पार पडताना पाहायला मिळत आहेत. 40+ खेळाडू आहेत त्यामुळे आता चर्चा मैदानावरती रंगल्या आहेत. कुठला गोलंदाजी मार्कवरती वापरायला हवा, कुठला गोलंदाज मैदानावरती ह्या मॅचला चेंज करेल हेही महत्त्वाचं आहे. 12-34. नक्कीच नक्कीच धनंजय, मी या वेळेला DBN लाईव्ह सुद्धा चांगलं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतंय. ते ग्राफिक्सच्या माध्यमातून ज्याप्रमाणे ते ग्राफिक आणि स्कोअरबोर्ड आपल्याला दाखवत आहेत त्या स्क्रीनवरती त्याच्या जोरावरती आपण उत्तम प्रकारे कॉमेंट्री आपण समालोचन करू शकतो. त्यांचं ग्राफिक्स जर बघितलं, त्यांचं ॲनालिसिस जर बघितलं तर वेळोवेळी योग्य रीतीला योग्य ॲनालिसिस आणि सरासरी ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. तर स्क्रीनवरती पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि DBN लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व रसिकांचं हा सहर्ष स्वागत आहे. कोपरी मास्टर्स वर्सेस आचोळे मास्टरचा सामना सुरू असताना कोपरी मास्टर्स संघाला आता 12 चेंडू आणि 34 धावांची गरज असणार आहे. हरेश आणि उदय यांची आक्रमक खेळी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 12-34चा मॅच आहे. येणारे 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये काय घडेल काय बुडेल आपण नक्कीच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये बघणार आहोत. चंद्रकांत दलिवेला, चंद्रकांत दादांना आपण पाहतात 40+ खेळाडू आहेत, एक अनुभवी खेळाडू आहेत. पहिलाच बॉलला इथे खेळण्याचा प्रयत्न, बिग विकेट मैदानावरती जाईल बाहेर. चंद्रकांत दादाने विकेट घेतला पहिल्याच बॉलवरती आणि बॅटर मैदानावरती उदय पाटीलच्या इनिंगला लागेल ब्रेक. समीकरण आता मैदानावरती बनणार आहेत. 11 बॉलचा खेळ असेल आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 34 धाव्यांची गरज असणार आहेत. पहिल्याच बॉलवरती ज्यावेळी घेऊन आले, पहिल्याच बॉलवरती मैदानावरती घेतला तो मात्र विकेट, फलंदाज बाद. मैदानावरती आपण पाहिलं तर नमन ओगे दाखल होत आहेत. 3 6 साठी आपण पाहिलं तर एक पारितोषिक आलं प्रथमेश ओगे यांच्या माध्यमातून. 1500 रुपयाचं पारितोषिक असेल ते मात्र नमन ओगे या खेळाडूसाठी असणार आहेत. 11 बॉलचा खेळात 11 बॉलमध्ये 34 धाब्यांची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिला आणि आज आपण पाहिलं तर वय वर्ष या खेळाडूच्या आपण पाहायला मिळत आहेत. जवळपास 50 वर्ष 50 अप हा खेळाडू पाहायला मिळतोय. 53 वर्षाचे खेळाडू आहेत ते मात्र मैदानावरती 53च्या प्लस आपल्याला पाहायला मिळतात. चंद्रकांत दादा आहेत आणि त्यांनी पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिला आहे. 11 बॉलचा खेळ आहेत. 11 बॉलमध्ये 34 धाब्यांची गरज आहे. नमन ओगे आहेत. नमन ओगे आता कशा प्रकारे फ्रीज करतायत हेही पाहण्यासारखे असणार आहेत. बॉल क्रमांक 2 षटकातील चंद्रकांत दादा कळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. एक धाव मात्र पाहायला मिळणार आहेत. समीकरण चेंज झालंय. 10 बॉलचा खेळ असेल. 10 बॉलमध्ये 33 धाब्यांची मैदानावरती आहे गरज. हरेश आणि नमन ही जोडी मैदानावरती आहेत. आक्रमण करावं लागेल. एका बाजूने उदय पाटील न केलं पण आता समोर हरेश्वर पाटील मैदानावरती आहेत. चंद्रकांत त्यांचा हा पुढचा बॉल आहे तेवढा इम्पॉर्टंट, तेवढा महत्वाचा चेंडू असणार आहे या षटकातील. फुलटच बॉल आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे आले, जज नाही करू शकले पण पाठीमागेही खेळाडू आले, त्यांनी जज नाही केलं. दोघांना पीट करत सरळ चेंडू सीमा पार. मिल्टा धावाच्या रौप्य महोत्सवी NCC क्रिकेट क्लबचा चौकार.
म्हणजे पाटील आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये 9 चेंडूचा खेळ 29 धावांची गरज आहे. हा चौकार काय परिवर्तन घडवेल का मैदानावरती? नक्कीच नक्कीच ज्याप्रमाणे बघितलं त्या दर 10 धावांमध्ये ज्या धावांची गरज होती 10 चेंडूमध्ये त्यावेळेला हा चौकार येणं गरजेचं होतं. जवळजवळ 4 ते 5 चेंडूवरती मोठे फटका येणं गरजेचं होतं आणि त्याच जोरावरतीच चेंडूला पाठवून दिले लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चौकारासाठी. पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे, थोडेसे फंबल होतील तोपर्यंत 2 धावा सुद्धा अर्जित केल्या जातील हरेश आणि नमन यांच्या मार्फत मैदानामध्ये. आता बघितलं तर समीकरण बदलत आहे. 8 चेंडू आणि 8-27 मॅच आहे. येणारे चेंडू निर्णायक असतील कारण येणाऱ्या चेंडूवरती जर मोठे फटके आले तर कोपरी मास्टर्स हा संघ कुठेतरी पुढे जाऊ शकतो. 2 चेंडू खूप निर्णायक आहेत. 8 चेंडूचा खेळ 27 धावेची गरज आहे. बॅकफुटला गेले, खूप सुंदर स्ट्रोक मात्र इम्प्रोव्हायझेशन केला हरेश्वर पाटील यांच्या पॉइंट मधून. ट्रेडमार्क शॉट, बॉल जाईल सरळ सीमा पार, मिळता धावा 4. एनसीसी चौकार. व्यासपीठावरती कोपरीचे त्यांच्या माध्यमातून हरेश्वर पाटील यांच्या एका 6 साठी 200 रुपयाचा प्राइज असणार आहे. चौकार आलाय मैदानावरती. धावा फलकावरती वाढल्या गेल्यात 42. 42 2 गडी बाद. समीकरण मैदानावरती पुन्हा स्क्रीनवरती पाहूयात. महत्वाचं समीकरण शेवटचा बॉल आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, समोर फटका खेळला क्षेत्ररक्षक, कुठलीही चूक करणार नाही. चांगला कॅच कॅरी केलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट मैदानावरती आलाय. आता सामन्याची रूपरेषा बदलणार आहेत. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 23 रन. इनिंग्स 12 चेंडू मध्ये 23 धावा त्याने बनवल्या. ते तंबूच्या दिशेने परतले. आता 23 बनवल्यात, अजूनही 6 मध्ये 23 बनवायचे आहेत. धावा 42 आहेत. स्क्रीनवरती जर आपण पाहिलं तर हरेश्वर पाटील यांची इनिंग 12 चेंडू मध्ये 23, 4 चौकार, स्ट्राईक रेट 191. 191च्या स्ट्राईक रेटनं मैदानावरती बॅटिंग केलीत. चंद्रकांत दादांना का घेऊन आल्यात त्याचं महत्त्वाचं कारण होतं. मैदानावरती विकेट घ्यायच्या होत्या. त्या विकेट मैदानावरती घेतल्या आणि महत्त्वाची विकेट कोणाची होती तर उदय पाटील यांचीही होती आणि हरेश्वर पाटील यांचीही होती. 2 विकेट मैदानावरती घेतल्या. जरूर त्यांच्या षटक्यामध्ये 2 मोठे फटके आले होते पण कमबॅक हा त्याने करून दाखवलाय. 6 मध्ये 23 धावांची गरज आहे. न्यू बॅटर न्यू मॅन इन. प्रकाश पाटील टिवरीचे खेळाडू आहेत. श्री हनुमान टिवरी संघासाठी खेळणारे खेळाडू आहेत. 40+ संघासाठी खेळणारे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला नमन ओगे आहेत. नमन ओगेसाठी बक्षीस आहेत, तिथून एक प्राइज आहेत. प्रथमेश ओगे यांच्या माध्यमातून 3 6 साठी 1500 रुपयाचा प्राइज आहेत आणि रमजान शेख यांच्या माध्यमातून 2 6 ला 300 रुपयाचा प्राइज आहेत. ते नमन ओगेसाठी दिले जाणार आहेत. प्रल्हाद दलवी आल्यात मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती. कर्णधार म्हणून आपण या खेळाडूला पाहिलात. सुरुवातीला 441 बॉयज आचोळे संघासाठी खेळताना पाहिलं तर ज्यामध्ये विशाल पाटील बाळे असतील आणि संपूर्ण टीम असेल. त्यानंतर खास करून प्रल्हाद दलवी आज वाघवा देवी 40+ संघासाठी मैदानावरती आल्यात. 6 चेंडू 23 धावांची गरज आहेत. तर पण पाटील आहेत समालोचन कक्षामध्ये. नक्कीच आपण गोलंदाजी मार्कवरती बघितलं तर पल्ला देत आहेत स्वतःच्या संघाचे कर्णधार. आता कर्णधाराची भूमिका त्यांना बजावावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. तर फलंदाजी मार्कवरती बघितलं तर गजानन ओगे आहेत. ते सुद्धा आक्रमक फलंदाज आहेत. त्यांची आक्रमकता दशेने आत्ता मात्र बघितलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. उत्तम प्रकारचा चेंडू, उत्तम प्रकारचं प्रदर्शन. खोलवर टप्प्याचा चेंडू परत खोलवर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढलाय. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवतात प्रल्हाद दळवी. एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे भरपूर वेळा आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळ आहेत. तर ठाणे, पालघर, मुंबई विभागाचे जे संघ खेळतात त्यामध्ये एकमेकांच्या समोर असतात. कोपरीचा संघ, आचोळीचा संघ आहेत. तेच खेळाडू आहेत सध्या. प्रल्हाद वर्सेस नमन ओगेचा सामना रंगलाय. 5 मध्ये 23ची गरज आहे. पुढचा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, परफेक्टली चेंडू बॅटवरती मात्र कनेक्ट नाही होत. 1 धाव आता मैदानावरती होणार आहेत. प्रकाश पाटील कडे स्ट्राईक. आता सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळी 2 षटक गेले ना त्या 2 षटकामध्ये धावा नाही आल्या. तिथून गेम चेंज झाला. म्हणून क्रिकेटचा खेळ पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेची षटकं असतात. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुम्हाला पॉवरफुल बॅटिंग करायची आहे आणि बिटवीन द गॅप चेंडू खेळायचे होते ते तेवढे एक्झिक्युशन नाही झाले. त्याचा फायदा आहे तो फायदा मैदानावरती आचोले मास्टरनं घेतलाय. इथून 4 बॉलचा खेळ आहेत. 4 बॉलमध्ये अजूनही 22 करायचे आहेत. प्रकाश पाटील आहेत. क्षमता आहे खेळाडूकडे, ॲबिलिटी आहे खेळाडूकडे आहेत. ती दाखवण्याचा प्रयत्न तेही करतायत. चांगला बॉल काय लेन टाकतात प्रल्हाद दलवी. 3 बॉलचा खेळ आता राहिला मैदानावरती बाकी. या मॅच मध्ये आचोले मास्टर संघ काय परफॉर्मन्स राहिला, सुंदर परफॉर्मन्स. आधी बॅटिंग चांगली राहिलीत. गोलंदाज मात्र महागडे ठरले कोपरी मास्टर संघाचे. त्यानंतर आता गोलंदाजी करताना आपले अचूक लेन काय असतं त्याचं मुख्य उदाहरण मैदानावरती दाखवलंय गोलंदाज प्रल्हादनं.
3-3 मध्ये 22ची गरज असताना आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 2 बॉल मध्ये आता 22 धावेची गरज आहे. मॅच मैदानावरती जर आपण पाहिलं तर शेवटच्या आता 2 बॉल आहेत. 2 बॉल मध्ये 22. येस नक्कीच आपण बघितलं धनंजय, तर या कोपरी आणि आचोळेच्या संघामध्ये ना खेळाडू कमी आणि मित्र जास्त आहेत, त्यामुळे दोन्ही संघांचे प्लस आणि मायनस पॉईंट एकमेकांना माहिती असतात. त्याचाच फायदा होतोय तो आचोळे मास्टरच्या संघाला. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, पहिल्या 2 षटकांचे आपण पॉवर प्ले बघितले होते, ते पॉवर प्लेचे षटक इतकंसं पॉवरफुल ठरलं नाही कोपरी मास्टर या संघासाठी, त्यामुळे थोडासा बॅकफुटला गेला होता कोपरी मास्टर संघ. त्यानंतर हरेश यांची विकेट आपण बघितली, त्यानंतर उदय पाटील यांची सुद्धा आपण गडी बाद झाला, त्यानंतर थोडासा बॅकफुटला होताना बघितलं कोपरी मास्टर या संघासाठी. आता बघितलं तर 2 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं औपचारिकता म्हणता येईल, कारण क्रिकेट जरी अनिश्चिततेचा खेळ असला तरी चमत्कार वारंवार होत नाही. त्यासाठी प्रयत्न हे नक्कीच करावे लागतात. गोलंदाजी मार्गावरती प्रल्हाद दळवी पुन्हा एकदा तयार आहेत. आता मात्र चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय सरळ मिडऑफच्या दिशेने. ती क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक सुंदर झेल टिपला जाईल तो आचोळे संघासाठी. शेवटचा बॉल आहे. 21 धावेची मैदानावरती आहे गरज. धावा झाल्यात 44 वरती 4 विकेट. 4.5 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. नमन ओगे 4 चेंडूमध्ये 2 धावा. तेवढी चांगली बॅटिंग नाही झाली आज, मात्र मैदानाच्या बाहेर आल्यात. शेवटचा बॉल मैदानावरती आहेत. यानंतर ठाण्याचा संघ आहे. विनंती आहे आपण रेडी राहणार आहात. लगेचच टॉस केला जाईल आणि त्यानंतर पुढचा मॅच आहे तो पुढचा मॅच मैदानावरती खेळला जाणार आहे. ॲक्शन प्लेमध्ये आपण पाहिलं फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर तेवढं बॅटचं एलिव्हेशन मात्र नाही जमलं. तिथून कार्ड होते डीप मिड विकेटला, चांगला कॅच कॅरी केला. फलंदाज मात्र आपण पाहिलं सुशांत मुकादम होते, जे कासार वडवली शेंडोब 40+ कासार वडवली बीज संघासाठी खेळणारे खेळाडू आहेत आणि त्याने मात्र एक चांगला कॅच कॅरी केला आहे. शेवटचा बॉल आहे प्रल्हाद दळवी आज मैदानावरती पुन्हा एकदा आपल्या अगदी फॉर्ममध्ये बहरले. पाठीमागे आपण पाहिलं तर पाहायला मिळतात प्रमोद भोईर आहेत, चंद्रकांत दादा आहेत, प्रमोद पेडवी यांना आपण पाहिलं या संघामध्ये खेळत असताना. मोहन पाटील कासारवडवलीचे खेळाडू अमित भोईरला पाहिलं. संदीप दलवी जे पोलीस दलामध्ये संजयजी दलवी आहेत. हरेश्वर पाटील नवीन बॅटर आपण पाहिलं तर संजय घरत, मॅन फ्रॉम शिवनसई गावचे उपसरपंच म्हणून आपण ज्यांना पाहिलं ते संजय घरत सध्या स्ट्राईकला. शेवटच्या बॉलवरती संजय घरतनं आक्रमकता दाखवली, परंतु षटकार येता उशीर झालाय. धावा फलक्यावरती जाऊन पोहोचल्या. पहिल्या इथून मॅचला समाप्तीनंतर धावसंख्या ज्या बनवायच्या होत्या 65 आणि धावा झाल्या 50. 15 धावेने हा सामना पराभवाच्या छायामध्ये जावा लागलाय. पण संजय घरतचा शेवटचा फटका पहा पुन्हा एकदा. प्रॉपर टायमिंग होतं, ताकदी वापरली आणि चांगलं एलिव्हेशन बॅटचं बनवलं. बॉलला पाठवून दिलं सरळ मिड विकेटमध्ये, षटकार ठोकला गेला. मॅच जिंकलाय मैदानावरती टीम आचोला मास्टर्स संघानं. या मॅचला जिंकलाय 14 धावेनं हा सामना मैदानावरती विजयी झालाय. त्याबद्दल आचोले मास्टर्स संघ आपलं अभिनंदन आहेत. आणि कोपरी मास्टर्स अडलक पुढचा मॅच आहे तो पुन्हा एकदा कोपरी मास्टरचा संघ असेल आणि त्यांच्या जोडीला टीम ठाणे मास्टरचा संघ आहे त्यामध्ये होणार आहेत. तिथून जॉईन असतील भरत राऊत सर आहेत. भरत राऊत सरांचा आपण आवाज ऐकणार आहात टॉस कपासमधून. मॅच समरी बघितली तर आचोळे मास्टर संघाकडून प्रमोद यांची खेळी बघितली होती. आक्रमक खेळी 8 चेंडूमध्ये 20 धावांची आपण बघितली होती. त्यानंतर अमित यांची फलंदाजी बघितली. 9 चेंडूमध्ये 18 धावा करत असताना, त्यानंतर प्रल्हाद स्वतः कर्णधार 7 चेंडूमध्ये 14 धावा करत असताना आपण बघितलं तर 64 धावा कुठल्या गेल्या होत्या. त्यावेळेला मात्र कोपरी मास्टर संघाकडून तितकीशी चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली नाही. हरेश यांच्या मार्फत 12 चेंडूमध्ये 23 धावा आल्या होत्या, परंतु पहिल्या 2 षटकामध्ये तितकंसं पॉवरफुल ठरलं नाही. त्यामुळे थोडासा बॅकफुटला गेला तो कोपरी मास्टरचा संघ आणि त्यामुळे आचोळे मास्टर हा 14 धावांनी विजय झाला हा सामना. बघितलं तर ऑन पेपर्स रेकॉर्ड्स आपल्याला नक्कीच चांगले असतील, परंतु सिच्युएशननुसार फलंदाजी सिच्युएशननुसार प्रदर्शन करणं गरजेचं असतं आणि त्याची थोडीशी कमी बसली होती कोपरी मास्टर्स या संघाकडून. येणारा सामना असेल त्यानंतर आपण नक्कीच जाणार आहोत त्या सामन्यापर्यंत.